नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 36 साईजचं फोटक्स ब्लाउजचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करणार आहोत. तर एका ताईच्या कमेंटवरती मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ब्लाउजची मापे दिलेली आहेत, बघू शकता. पूर्ण उंची 14 आहे, छाती आहे 36 इंच, कंबर 30 इंच, पुढचा गळा आहे 5.5 इंच, मागचा गळा आहे 9.5 इंच, उभा टक 9.5 इंच घेणार आहोत. तसेच शोल्डर 5.25 इंच आणि मुंडा आपण 5.5 इंच घेणार आहोत. तर इथे पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करून ब्लाउजची उंची टाकणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, बॅक पार्ट आहे तो कसा कट करायचा ते बघूया. नंतर आपण फ्रंट पार्टचं कटिंग स्टेप बाय स्टेप पुढे बघूया. तर इथे बघा, पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून मी 15 इंच याच्यावरती मार्किंग करून घेतलं. 14 इंच पूर्ण उंची आहे, तर 1 इंच प्लस केलं तर आलं 15 इंच. आणि रुंदीसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचा आहे. तर इथे छातीचा चौथा भाग येतो 9 इंच आणि त्याच्या 2 इंच प्लस केलं तर आलं 11 इंच. तर 11 इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं रुंदीसाठी. या पद्धतीने आता त्याची सरळ रेषा आखून घेऊया आणि राहिलेला जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेते. तर अगदी सोपी पद्धत आहे फोटक्स ब्लाउजची. मैत्रिणींनो, व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी छोट्या छोट्या टिप्स मी पुढे सांगितलेल्या आहेत. तर पूर्ण उंची इथे 14 इंच आहे, तर 15 इंचावरती मी पेपर कट करून घेतला. मी परत एकदा सांगते. आणि रुंदी आपण घेतलेली आहे, छातीचा चौथा भाग आला 9 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने 11 इंचावरती आपली घडी आलेली आहे. तर आता राहिला प्रश्न, शोल्डर किती टाकायचा आणि मुंडा किती टाकायचा. तर इथे बघा मैत्रिणींनो, पाठीमागचा गळा आपला इथे बघू शकता 9.5 इंचाचा आहे, म्हणून आपण शोल्डरचं माप आहे ते 5.25 इंच घेणार आहोत. जेवढा तुमचा गळा डीप असेल तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग आहे ते कमी येतं. तर इथे बघा, मी ऑलरेडी चार्ट अपलोड केलेला आहे डीप गळ्यानुसार शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा. तर इथे शोल्डर 5.25 इंच टाकलं आणि आर्महोलचं माप आता मी 5.5 इंचावरती टाकत आहे. तर इथून पण मी चेक केलं, 5.5 इंच आपलं शोल्डर बरोबर आलेलं आहे का नाही. कारण की बऱ्याच वेळा इथलं मार्किंग पण आपलं चुकू शकतं, त्याच्यामुळे चेक करून घ्यायचं आहे. तर आता त्याची सरळ रेषा मी आखून घेतली आणि इथून पुढे आपली छातीची रेषा येते ती पण मी कंटिन्यू पुढे आखून घेतली, बघू शकता मुंड्यापासून. तर या रेषेवरती आता आपल्याला छातीचा चौथा भाग येतो 9 इंच. इथे मी एक मार्किंग करून घेतलं आणि पुढे जे आहे 2 इंचाचं शिलाई मार्जिन असणार आहे आपलं. तर त्याची सरळ रेषा आहे ती मी खाली आखून घेतली. इथे बघा, आपण शोल्डर आणि आर्महोल छोटे घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला ब्लाउज खेचू नये यासाठी आपल्याला अर्धा इंचावरती असं एक मार्किंग करायचं आहे आणि अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आहे मुंड्याच्या इथे, म्हणजे आपला ब्लाउज बिलकुल खेचणार नाही. आणि तिथून आता कोपऱ्यातून 1 इंचावरती आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं. तर मी तिरक्या रेषेचा मध्य केला आणि कोपऱ्यातून 1 इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंगच्या रेषेच्या इथून आपल्याला आता ते पॉइंट जोडत आपल्याला असा मुंड्याचा शेप आहे तो सुंदर देऊन घ्यायचा आहे. तर अगदी परफेक्ट शेप आलेला आहे, बघू शकता. आणि इथे फिटिंगच्या इथे थोडंसं पाव इंच शेप आहे तो आपण खाली घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या काकेमध्ये आणि पाठीमागच्या साईडला कुठेही घोळ वगैरे येत नाही. तर इथे बघा, आता गळा रुंदी आपल्याला टाकायची आहे 2.5 इंचावरती. जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही 2.25 इंचावरती सुद्धा गळा रुंदी घेऊ शकता. मी इथे 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि पाठीमागचा गळा 9.5 इंच आहे, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस केला आणि 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आणि खालच्या साईडला गळा रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा रुंदी वाढवू शकता. तर त्याचा बॉक्स आहे तो मी इथे आखून घेतला. तर सिंपल याच्यामध्ये मी गोल गळ्याचा शेप देणार आहे. तर असं सुंदर गोलाकार वस्तूच्या सहाय्याने शेप आहे तो मी देऊन घेतला. तर बघू शकता, खूप सुंदर आपला गळ्याचा शेप आलेला आहे. जर तुम्हाला गळ्याचा आकार देता येत नसेल तर ही ट्रिक्स वापरायची आहे. आणि तुमचं इथे शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला इथे छोटीशी टिप्स सांगते. गळ्याच्या इथे आपल्याला पाव इंचावरती असं शोल्डर उतार आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर आता आपण टक्सचं मार्किंग करून घेऊया. तर इथे टक्सच्या मार्किंगसाठी शोल्डरच्या मधोमध मी टेप ठेवला आणि खाली एक पॉइंट देऊन घेतला. आणि ते गळ्याच्या उंचीनुसार हा टक्स आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. जास्त गळ्याच्या वरती घ्यायचा नाही आपल्याला, बरोबर परफेक्ट असा टक्स आहे तो मी देऊन घेतला. आणि इथे आता आपल्याला फिटिंगच्या इथे अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि टक्स पासून इथपर्यंत अशी आपल्याला रेषा आहे ती आखून घ्यायची आहे. याने काय होतं, आपल्या पाठीचा भाग आहे तो एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये बसतो. तर इथे मी तिरकी रेषा आहे ती आखून घेतली. तर आपलं प्रॉपर इथे बॅक पार्टचं अगदी मार्किंग आहे ते करून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया व्यवस्थित. तर आता फ्रंट पार्टचे टक्स कसे घ्यायचे.
फ्रंट पार्टमध्ये उंची किती वाढवायची हे सर्व मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की बघत चला. तर इथे बघा आता मी गळ्याचं कटिंग करून घेत आहे. शोल्डर उतार आपण नंतर कट करून घेऊया. इथे बघा अगदी फिनिशिंग मध्ये आपला बॅक पार्ट आहे तो इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे. तर हा बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टचं कटिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे मी पेपर घेतलेला आहे बघू शकता आणि तो जसा आहे तसा आता आपल्याला त्याच्यावरती बॅक पार्ट ठेवायचा आहे. पण त्या अगोदर आपल्याला हुक लुक मध्ये जेवढं जातं शिलाई मार्जिन तेवढं आपल्याला त्याची रेषा आहे ती 1/2 इंचाची मी ते आखून घेतली या पद्धतीने. आणि आता त्या रेषेच्या पुढे आपल्याला बॅक पार्ट आहे तो जसा आहे तसा अगोदर आपल्याला आखून घ्यायचा आहे. आणि इथे शोल्डर चेक करायचं आपलं 5.25 इंच बरोबर येत आहे की नाही, कारण की इथलं पण माप चुकू शकतं. आणि इथे बघा जसा आहे तसा मी बॅक पार्ट ठेवला आणि तो व्यवस्थित आखून घेत आहे बघू शकता. फिटिंगच्या इथे मी मार्किंग करून घेतलं आणि इथे खालच्या साईडला पण एक मार्किंग करून घेतलं बघू शकता. तर आता कुठे किती इंचाने आपल्याला हा फ्रंट पार्ट वाढवायचा आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. त्या अगोदर आपण पुढच्या पाठीमागच्या भागाला शोल्डर किती टाकलेलं होतं तेवढंच टाकून घेतलं आणि इथे मुंडा पण 5.5 इंच घेतलेला होता, त्याची रेषा आहे ती आखून घेतली. परत एकदा इथे व्यवस्थित दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल फ्रंट पार्टचं आपलं मार्किंग कसं करायचं आणि कुठे किती इंचाने फ्रंट पार्ट वाढवायचा. तर बॅक पार्ट पासून अर्धा इंचावरती मी मुंड्यापासून इथे मार्किंग केलं आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला. ओके, तर इथे बघा बॅक पार्टची आपली उंची इथपर्यंत आलेली होती, मी त्याची रेषा आखून घेतली. बघा इथे मी परत एकदा तुम्हाला दाखवते. आणि इथे आता आपल्याला फिटिंगच्या इथे अर्धा इंच मी वाढवलेला आहे बघू शकता. हातला आपला मुंड्यातला टक्स येतो तिथपर्यंत आणि इथे खालच्या साईडला एक इंचाचा टक्स येतो म्हणून इथे 1 इंच मी वाढवलेला आहे खालच्या साईडला. आणि उंचीमध्ये आपल्याला 1 इंच हा फ्रंट पार्ट आहे तो वाढवून घ्यायचा आहे. तर समजलं कुठे किती इंचाने आपण हा फ्रंट पार्ट वाढवला. शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंच वाढवलेला आहे. खालच्या साईडला जो टक्स येतो साईडला तिथे मी 1 इंच वाढवलेला आहे बघू शकता. आणि इथे शिलाई मार्जिन आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बघू शकता फ्रंट पार्ट साठी. इथे अर्धा इंच, इथे 1 इंच घेतलं आणि उंचीमध्ये 1 इंच वाढवलेला आहे फ्रंट पार्ट. ठीक आहे, तर आता आपण स्टेप बाय स्टेप टक्स कसे द्यायचे ते बघूया. त्या अगोदर मी इथे एक्स्ट्रा जो पेपर आहे तो इथे मी कट करून घेते. इथे व्यवस्थित मी अगोदर फ्रंट पार्ट कट करून घेते म्हणजे आपल्याला टक्सचं मार्किंग करायला सोपं जाईल. या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो वाढवून झालेला आहे प्रॉपर. तर इथे मी व्यवस्थित चेक करून घेते. तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट वाढलेला आहे बघू शकता. इथे मी लिहून घेते परत एकदा. अर्धा इंच इथे वाढवलं, इथे 1 इंच वाढवलेला आहे म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. आणि उंचीमध्ये 1 इंच वाढवलेला आहे. तर सर्व साईज साठी सेम याच पद्धतीने फ्रंट पार्ट वाढवायचा आहे मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे. आता टक्सचं पण मार्किंग कसं करायचं सोप्या पद्धतीने ते बघूया. त्या अगोदर इथे गळ्याचं मी मार्किंग करून घेते. तर पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आलं 6 इंच. तर उंचीसाठी मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं पुढच्या गळ्याचं. आणि रुंदी मी 2.5 इंचच ठेवलेली आहे. जर तुम्हाला इथे पसरट गळा हवा असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता खालच्या साईडला रुंदी. आणि त्याचा बॉक्स आहे तो मी इथे आखून घेतला आणि सिंपल गोल गळ्याचा शेप आहे तो मी इथे देऊन घेतलेला आहे. या पद्धतीने गोल गळ्याचा शेप आहे तो सुंदर असा देऊन घेतला. तर इथे आता बघू शकता शोल्डर पासून इथपर्यंत मी आता 12.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही 11.5 इंचावरती घ्यायचं आहे. आणि उंची जास्त असेल तर 13 इंच, 13.5 इंच या पद्धतीने हे मार्किंग करायचं असतं. तर इथे मी 12.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं. आणि इथे बघा उभा टक्स आपला किती आहे 9.5 इंच, तर त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिनचं प्लस करायचं आहे. आणि मी 10 इंचावरती इथे उभा टक्स आहे तो देऊन घेतला आणि त्याची रेषा आहे ती सरळ खाली आखून घेतली. हा टक्स आहे तो आपला अर्धा इंचाचा असतो.
तर इथे छातीचा 10वा भाग बघायचा आहे किती येतो. 36 छातीचा 10वा भाग येतो 3.6 इंच. या पद्धतीने आपला आडवा टक्स आलेला आहे. आणि इथे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करायचं, म्हणजे टोटल 1 इंचाचा टक्स आपला इथे येणार आहे. तर इथे बघा या साईडला आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि इथून या पद्धतीने आता हा टक्स आहे तो मी जोडून घेत आहे. इथलं अंतर आहे ते 2 इंच 2.5 इंच या पद्धतीने अंदाजे यायला हवं. तर इथे 2.25 इंच आलेला आहे बघू शकता. तर या पद्धतीने मी हा पण टक्स आहे तो देऊन घेतला आणि हा टक्स आहे तो 1/2 इंचाचा असणार आहे आपला. आता इथे मुंड्यातला टक्स कसा द्यायचा तो बघा. तर टेप या पद्धतीने पकडायचा आहे बघू शकता. खाली जो टक्स दिलेला आहे तिथून आणि तिथे एक मार्किंग करायचं. आणि आता इथे पण या टक्स पासून इथपर्यंत आपलं 2 ते 2.25 इंचाचं अंतर यायला हवं. इथे बघू शकता तिथे एक मी मार्किंग करून घेतलं. आणि हा मुंड्यातला टक्स आहे तो आता आपण जोडून घेऊया. तर इथे अंदाजे 2.25 इंचावरती मी दोन्हीतलं अंतर ठेवलेलं आहे. आणि आता हा मुंड्यातला टक्स आहे तो मी देऊन घेतला. तर हा पण टक्स आपला 1/2 इंचाचा असणार आहे. आणि आता इथला टक्स देण्यासाठी आपल्याला या दोन्हीचा मध्य करायचा आहे. इथे हा या पद्धतीने मी 2.25 इंचावरती हा टक्स देऊन घेतला. तर हे अंदाजे टक्स असतात आपले मैत्रिणींनो. तर याच्यामध्ये कुठलेही प्रॉपर आपल्याला मार्किंग करायचं नसतं, अंदाजे आपले हे टक्स असतात. तर ते कसे घ्यायचे मी तुम्हाला दाखवते बघू शकता. तर हा सर्व टक्स आपले 1/2 इंचाचे असतात. फक्त खालचा टक्स आहे तो आपला अर्धा अर्धा इंचाचा असतो. आता योगपट्टीसाठी मार्किंग आपण करून घेऊया. तर इथे मी 1/2 इंचावरती योगपट्टीचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं. हा योगपट्टीचा सुंदर असा शेप पण इथे मी देऊन घेतला. बघू शकता खूप सुंदर आपलं टक्सचं पण इथे मार्किंग झालेलं आहे आणि योगपट्टीचं मार्किंग पण झालेलं आहे आपलं. आणि इथे फिटिंगच्या इथे मी वरती या पद्धतीने आकार आहे तो देऊन घेतलेला आहे अर्धा इंचावरती. तर याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल टक्सचं मार्किंग कसं केलं किंवा योगपट्टीचं मार्किंग किती इंचावरती केलं, तर परत एकदा मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा व्हिडिओ थोडासा पाठीमागे घेऊन परत एकदा तुम्ही बघू शकता. तर इथे बघा आपलं गळ्याचं आता आपण कटिंग आहे ते करून घेऊया व्यवस्थित. तर इथे प्रॉपर आपले टक्स आहे ते देऊन झालेले आहेत. आणि हा टक्स दिल्यानंतर इथे बघा योगपट्टी आपली जास्त होते, तर ती कशी होते मी तुम्हाला दाखवते. त्या अगोदर बघा दोन्हीतलं अंतर आहे ते 2 इंच 2.25 इंच असं अंदाजे यायला हवं. तर इथे टक्स दिल्यानंतर आपली योगपट्टी आहे ती जास्त होते बघू शकता. तर ती एक्स्ट्राची योगपट्टी आहे ते आपण इथे कट करून घेऊया, म्हणजे आपलं प्रॉपर योगपट्टीचं कटिंग होईल इथे. आणि जर तुम्हाला इथे कट करायची नसेल तर तुम्ही ब्लाउज स्टिच करताना जोडू शकता, काहीच हरकत नाही. तरी मी इथे योगपट्टी कट करून घेतलेली आहे एक्स्ट्राची. तर आपला फ्रंट पार्ट आहे तो मैत्रिणींनो एकदम परफेक्ट कटिंग करून झालेला आहे. इथे कुठेही शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं वाढवायचं नाही. विथ शिलाई मार्जिन आपण फ्रंट पार्ट कटिंग केलेला आहे. तर इथे कट करायचं राहिलेलं होतं योगपट्टीच्या इथलं अंतर मी ते कट करून घेतलं. आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे मी बॅक पार्टचा मुंडा तुम्हाला मोजून दाखवत आहे, कारण की इथे फ्रंट पार्टमध्ये आपण ऑलरेडी अर्धा इंच वाढवलेला आहे, तुमच्या लक्षात येणार नाही. तर मी ते तुम्हाला बॅक पार्टचा मुंडा मोजून तिरका मुंडा मोजून कसं बाहीचं कटिंग करायचं ते दाखवते. इथे बघा अर्धा इंच या पद्धतीने शोल्डरच्या इथं सोडलं आणि अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत मुंड्याच्या इथे आपण टेप गोल गोल फिरवत बघितलं तर 8.25 इंच आपलं प्रॉपर मुंड्याचं फिटिंगचं मार्किंग येत आहे बघू शकता. तर या पद्धतीने 8.25 इंच प्लस 1.5 इंच घेतलं तर आलं 9.25 इंच, म्हणजे आपली 9.25 इंचावरती बाहीची घडी आहे ती येणार आहे. किंवा मग असं तुम्ही तिरकं मोजू शकता. बघा इथे किती येत आहे 8.25 इंच, त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर आलं 9.25 इंच. तर ही माझी तिरका मुंडा मोजायची पद्धत आहे बघू शकता. बाहीची घडी कशी काढायची, तर फ्रंट किंवा बॅकचा तिरका मुंडा मोजायचा असतो आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस करून आपल्याला बाहीचं घडीचं मार्किंग येतं. तर सेम त्याच पद्धतीने आता बघा मी पेपर घेतलेला आहे आणि इथे मी पेपर आहे तो 9.25 इंचावरती फोल्ड करून घेतला आणि एक्स्ट्राचा आहे तो आता पेपर मी इथे कट करून घेते.
तर बाहीचे सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्हाला समजलं नसेल बाहीची घडी कशी काढायची, बाहीचं मार्किंग कसं करायचं, तर तिथे डिटेलमध्ये जाऊन नक्की बघत चला। तर इथे बघा उंचीनुसार मी पेपर आहे तो इथे कट करून घेतलेला आहे। तर इथे बाहीची उंची आहे 2.25 इंच आणि त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 7.25 इंचावरती या पद्धतीने पेपर आहे तो कट करून घेतला उंचीला। आणि घडी आपण इथे बघू शकता घेतलेली आहे 9.25 इंच आणि त्याच्यात आता अर्धा इंच प्लस केलं तर आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग भेटणार आहे। बघू शकता असा तिरका टेप ठेवायचा आणि 9.25 इंच प्लस अर्धा इंच 10.25 इंच आलं आणि वरून खाली इथे 3 इंचावरती आपल्याला ऑटोमॅटिक कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे। तर नेहमीप्रमाणे आपण बाहीचं कटिंग कसं करतो त्या पद्धतीने करायचं आहे। आता तिथून 2 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं आणि असा तिरका टेप ठेवून बघायचा। आता आपलं 8.25 इंच बरोबर आपण मोजलेला होता बॅक पार्टचा मुंडा, तर तो आलेला आहे। तर इथे बंद बाजूकडून 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं। अगोदर 2 इंचाचा पॉइंट आणि इथला फिटिंगचा 2 इंचाचा पॉइंट जोडत मुंड्याचा शेप आहे तो पाठीमागच्या मुंड्याचा शेप मी इथे थोडासा 1/2 इंच खाली घेतलेला आहे कॅप हाईट पासून, बघू शकता। आणि इथून 2.5 इंचासाठी आपण सर्व साईजसाठी मार्किंग करत असतो 2 इंचाच्या मार्किंग पासून पुढे आणि तिथून खाली आता 1/2 इंच आपण पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं। तर हा 1 इंचाच्या पॉइंट पासून तो 1/2 इंचाचा पॉइंट जोडत पुढच्या मुंड्याचा शेप मी देऊन घेतला आणि इथे दंडघेर किती आहे 6 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि 8 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी आखून घेतली। तर अगदी परफेक्ट आपलं बाहीचं इथे मार्किंग करून झालेलं आहे, बघू शकता। तर इथे बघा उंचीचं मार्किंग 2.25 इंच होतं आणि त्याच्यात 1 इंच प्लस करून आपण 7.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं होतं। मी परत एकदा सांगते, तर ही आपली अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे आपण 1 इंच वाढवलेला आहे। तर इथे बघा पाठीमागचा मुंडा आहे तो दोन्ही पेपर सोबत पकडून मी कट करून घेतला आणि आता बाही सरळ करायची आहे आणि नंतर मग या पद्धतीने पुढचा मुंडा आहे तो कट करायचा आहे। तर इथे बघू शकता बाहीचा प्रॉपर शेप आपला इथे आलेला आहे। तर इथे पाठीमागचा मुंडा आहे तो मी तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला शेप व्यवस्थित लक्षात येईल। तर या पद्धतीने बाहीचं कटिंग केलं तर बाहीला कुठेही घोळ वगैरे येत नाही मैत्रिणींनो, एकदम सुंदर बाही बसते। नक्की या पद्धतीने बाही ट्राय करून बघा आणि डिटेल व्हिडिओ बघायचा असेल बाहीचा तर माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, तिथे जाऊन नक्की बघत चला। तर या पद्धतीने बाही आपली स्टिच झाल्यानंतर दिसणार आहे। तर अगदी सुंदर बाहीचं कटिंग झालेलं आहे। तर आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं 36 साईजचं फोटक्स ब्लाउजचं कटिंग आहे ते सांगितलेलं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला। तर इथे आपण योगपट्टीला पण कुठे वाढवायची गरज नाही, आपण विथ शिलाई मार्जिन योगपट्टी घेतलेली आहे। जसे आहेत तसे सर्व पार्ट तुम्हाला ठेवून याचं कटिंग करायचं आहे मैत्रिणींनो। आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल ते मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला। तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। धन्यवाद।